शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की त्या ठिकाणी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये धुसफूस सुरू आहे, वाकयुद्ध सुरू आहे। एकनाथ शिंदे काही टीका करत नाही, पण गणेश नाईक थेट अंगावर घेण्याची भाषा करतात। कसं पाहता याकडे? नाही, मला असं वाटतं की त्या दोनही पक्षांना प्रवक्ते आहेत आणि दोनही पक्षांचे प्रवक्ते एकमेकांना उत्तर द्यायला फार भारी भरकम आहेत। तर त्यावर मी उगाचच माझा काहीही संबंध नसताना त्या दोघांच्या भांडणात बोलायचं काहीच कारण कोंडी करते, कारण केळकर ठाण्यातून म्हणतात की गणेश नाईक एवढे आरोप करतात। भाजप कोंडी करते यावर थेटपणे त्यांनी बोललं पाहिजे, त्यावर शिंदेच्या लोकांनी बोललं पाहिजे की भाजप कोंडी करते। पण जर त्यांना अजूनही भाजपला उत्तरं द्यायची नसतील आणि भाजपच्या सोबत त्यांना होला हो मिळवून जर चालायचं असेल तर मग आपण काय करू शकतो? त्यामध्ये स्लॅब कोसळला आणि त्या प्रकरणी आता बरेचसे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि विदेशी कंपन्यांना टेंडर का दिलं, त्यांना कामं का दिली जातात, स्वदेशी कंपन्यांना का दिली जात नाही, असा प्रश्न पण या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कसं पाहता? मुलुंडमध्ये जी दुर्घटना घडली मेट्रोची, यामध्ये आत्ता तपासाअंती जे पुढे येते त्यामध्ये जी कंपनी कंत्राट दिलेली होती ती विदेशी कंपनी होती। आता मग माझे 3 प्रश्न आहेत की तुम्हाला विदेशी कंपनींना कंत्राट का द्यावं लागतंय, कशासाठी? म्हणजे एकतर तुम्ही विदेशी कंपनीला कंत्राट दिलं तर आणि अशी काही दुर्घटना घडली तर त्याला थेट आपल्या देशातून कारवाई करता येत नाही, मग कारवाईतनं त्याला वाचवताय की आकड्यांचा फुगवटा दाखवता येतो म्हणून करताय? आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की नाही आमच्याकडे ती क्षमताच नाही, भारतातल्या कंपन्या त्या क्षमतेच्याच नाहीत, तर मग आत्मनिर्भर भारत योजनेसाठी करोडो रुपयाची जाहिरात कशाला देता? आणि जर आत्मनिर्भर भारतची करोडोची जाहिरात दिली आहे आणि इथल्या लोकांमध्ये क्षमता आहे तर लार्सन अँड टुब्रो सारख्या एवढ्या मोठमोठ्या कंपन्या सोडून तुम्हाला बाहेरच्या कंपन्या का सुचतात? आणि इथल्या कंपन्या त्यातली त्यात कधी काम दिलंच आणि त्यांनी बिलं मागितली तर नंतर तुम्ही गोळ्या घालणार काय, जशा रोहित आर्याला घातल्या तशा? भयंकर आहे हे सगळं। त्यामुळे मला वाटतं की मुलुंड मेट्रोच्या दुर्घटनेची अजून व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि या संपूर्ण कॉन्ट्रॅक्टमध्ये कंपनी जरी विदेशी असली तरी त्यातले अजून जे भागभांडवल असणारे जे लोक आहेत ते निश्चितपणे महाराष्ट्रातले असतील, त्या सगळ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। नक्कीच ताई, पण आता पुढची भूमिका या सगळ्या संदर्भातली तुमची काय असणार आहे? काही मागणी तुम्ही करणार आहात या संदर्भात? या सगळ्या संदर्भाने आम्ही कालही मागणी केली, आत्ताही सांगतोय की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आत्मनिर्भर भारत योजनेचं नेमकं झालं काय? भारतामध्ये इतक्या क्षमता असणाऱ्या कंपन्या नाहीत का यावर एकदा स्पष्टपणे बोललं पाहिजे की इथल्याच लोकांना भागीदार करायचं आणि कंपनी आंतरराष्ट्रीय भासवायची आणि दावोससारख्या ठिकाणी जाऊन आम्ही कसे आंतरराष्ट्रीय करार वगैरे करतो असा एक शो ऑफ करायचा, असं काही आहे का? पण तुमच्या शो ऑफमध्ये ज्यांचा जीव गेला त्यांचा काय दोष होता? सो निश्चितपणे या सगळ्या प्रकरणाची अजून खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं रोहित पवार आरोप करतायत की अजितदादांचा घातपात झालेला आहे आणि त्या संदर्भातले त्यांनी पुरावे पण काही दाखवलेले आहेत, कसं पाहता एकंदरीतच याकडे? कारण याला जोडून विलीनीकरणाच्या पण चर्चा होता। रोहित पवार म्हणाले की आता या चर्चा आमच्या वतीनं संपलेल्या आहेत। मला वाटतं की विलिनीकरण हा पुन्हा तेच सांगेन की 2 पक्षांचा प्रश्न आहे, 2 पक्षांचे प्रवक्ते आहेत, ते 2 पक्षांचे प्रवक्ते त्यांचा आपसात बघून घेतील, ते त्यांचे बाजू मांडण्याला सक्षम आहेत, खंबीर आहेत, त्यावर आम्ही बोलायचं काही कारण नाही। आम्ही एवढं नक्की बोलू शकतो की दादा ही एका पक्षाची नाही तर दादा ही महाराष्ट्राची ॲसेट आहे आणि महाराष्ट्राचे ॲसेट महाराष्ट्राची एका अर्थाने मान उंचावणारं व्यक्तिमत्व, त्यांच्यासोबत जी घटना घडली त्याची निश्चित चौकशी झाली पाहिजे। आता तर ब्लॅक बॉक्सच गायब आहे असं म्हणतायत, तर हे गंभीर आहे आणि वाईट आहे, खूपच वाईट आहे। आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।